इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात गुरुवारपासून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करण्यात आली आहे। येथे खास दिव्यांग लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र कक्षाची उभारणी करण्यात आली आहे। या कक्षाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनाचे औचित्याने आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाले। यापूर्वी इचलकरंजी परिसरात दिव्यांग लाभार्थ्यांना कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात प्रमाणपत्रासाठी जावे लागत होते, मात्र तेथे वारंवार पायपीट करावी लागल्यामुळे वेळ आणि खर्च यांची मोठी झळ बसत होती। इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असतानाही येथे प्रमाणपत्र देण्यास परवानगी नव्हती। हे लक्षात घेऊन आमदार राहुल आवाडे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला आणि फक्त 2 महिन्यात रुग्णालयास प्रमाणपत्र देण्याची अधिकृत परवानगी मिळवण्यात यश मिळवले। ध्वजारोहण आणि उद्घाटन समारंभ रुग्णालय परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या, बाळासाहेब कलागते, संजय केंगार, श्रीरंग खवरे, राजू बोंद्रे, सतीश मुळीक, बाळासाहेब माने, विजय पाटील, रुग्णालय समिती सदस्य कपिल शेटके, डॉक्टर राजू पाटील, डॉक्टर सोनी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ, सुसज्ज आणि स्थानिक स्तरावर सेवा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे अनेक लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे।